निषेध असो, फादर अँगल्सचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो। झालीच पाहिजे, फादर अँगलच्या प्रिन्सिपलला तात्काळ अटक झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, फादर अँगलच्या प्रिन्सिपलला तात्काळ अटक झालीच पाहिजे। जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, मयूरला न्याय मिळालाच पाहिजे, मयूरला न्याय मिळालाच पाहिजे, मयूरला न्याय मिळालाच पाहिजे। शेम 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 शेम। खरं म्हणजे ही वेळ आम्ही जवळजवळ 1 आठवड्यापूर्वी मागितली होती, साधी मागणी होती। जवळजवळ 2 महिन्यापूर्वी ज्या मुलाचा मृत्यू झाला त्याचा पोस्टमॉर्टम अजिबात अजून आलेलं नाही आहे, त्याच्या पालकांना भेटायला वेळ द्यावा। पण मला दुर्दैवाने हे सांगायला वाईट वाटतं आहे की एवढं मोठी शाळा आहे ही, पण त्यांनी साधं पालकांना वेळसुद्धा दिलेला नाही। तुमच्या शाळेतला विद्यार्थी एक मरण पावतो आणि तुम्ही वेळ देत नाही त्याला भेटायला समोरून, ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। आम्ही एवढंच सांगायला आलो आहे की फादर अँगलच्या प्रशासनाने आम्हाला वेळ द्यावा। आम्ही इथे निवेदन घेऊन चाललो आहे। पूर्वी ज्या आमच्या 6 जणांच्या सह्या होत्या, आज एवढ्या जणांच्या सह्या आहेत आणि एवढं निवेदन घेऊन आम्ही त्यांना अजूनही विनंतीच केली की तुम्ही आम्हाला, आमची विनंती आहे की आम्हाला वेळ द्या, आणि ते त्यांनी करायला का ते देतात। मग संशयाचा भोवरा त्यांच्या भोवती अजून फिरतो की खरंच मयूरचा मृत्यू इथे पूलमध्ये झाला होता का, म्हणून त्याला खाजगी रुग्णालयात नेलं का, उलट हे जास्त वाढतं आणि म्हणून हे वाढून असेल असं वाटत असेल तर खरं म्हणजे फादर अँगलच्या प्रशासनाने नामांकित शाळा आहे, स्पोर्ट्ससाठी प्रसिद्ध आहे, त्यांनी समोर येऊन वेळ दिला पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे। म्हणजे दिनांक 13/4/2024 रोजी दुर्दैवाने फादर अँगलच्या स्विमिंग पूलमध्ये कॉलेजमार्फत तो नेहमीप्रमाणे सरावासाठी गेला होता, प्रॅक्टिससाठी गेला होता। तेथे त्यांच्या गार्ड आणि कोचच्या निष्काळजीपणामुळे त्यांनी लक्ष न दिल्यामुळे त्याचा अचानक बुडून मृत्यू झाला। ज्यावेळी ती घटना घडली त्यावेळी तिथे त्यांचा कोणताही कर्मचारी स्विमिंग पूल जवळ आणि तिथे लक्ष द्यायला जवळ हे नव्हता, ते इतरच कामं करत बसले। त्यांच्या निष्काळजीपणामुळे हा ॲक्च्युली मृत्यू नसून हा खूनच केलेला आहे निष्काळजीपणामुळे।